नमस्कार सर्वांना. तर कसे आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे होळी, तर होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर इथं आता सकाळचं काम झालेलं आहे, तर आता मार्केटला जायचं आहे मला देवासाठी हार फुल वगैरे आणायला. तर मी आता निघालेली आहे मार्केटला, तर आपला ब्लॉग कंटिन्यू पहा. तर मी आता आलेली आहे मार्केटमध्ये हार फुलं वगैरे घेण्यासाठी देवांना. तर खूप मोठं मार्केट भरतं इथे, सगळे लागणारे वस्तू भेटतात, भाजी वगैरे. इथे घेतले मी हार फुलं. इथे होळीसाठी लागणाऱ्या गवऱ्या. मग घरी आल्यानंतर मग देवपूजा वगैरे केली. देवपूजा करतानाचा व्हिडिओ नाही काढला मी, कारण बराच उशीर झाला होता मला. तर आता इथं मी स्वयंपाक करून घेते, कारण आता दुपारचा स्वयंपाक पण करायचा आहे. दुपारचा स्वयंपाक करून होळीसाठी संध्याकाळी पुरणपोळी पण बनवायची आहे. तर आता उसळ आणि भाकरी बनवली दुपारच्या जेवणासाठी. म्हटलं संध्याकाळी तर पुरणपोळी आहेच. इथं दुपारच्या जेवणासाठी उसळ आणि भाकरी बनवली होती. म्हटलं आता तरी दुपारी जेवायचं आणि संध्याकाळी पण पुरणपोळी आहे, म्हणून थोडंसं उसळ आणि भाकरी बनवली. थोडासा आराम केला दुपारी. म्हटलं संध्याकाळी उठून अजून स्वयंपाक करायचा. मग चहा केला. चहा मी गुळाचाच पितो. या चहा प्यायला सर्वजण. तर इथे मी दुपारीच डाळ लावून ठेवली होती कुकरला, तर छान शिजली होती. म्हटलं लगेच पुरणाची तयारी करून घेऊ. याच्यामध्ये आम्ही गूळ टाकतो आणि थोडीशी साखर पण टाकतो. छान पुरणाला चटका देऊन घेतला. पुरण चांगलं घट्ट झाल्यानंतर वरतून थोडीशी जायफळ टाकायची. छान लागते आणि पोटासाठी चांगली पण असते जायफळ. इथे पूर्ण पुरण तयार झालेलं आहे. इथे वाटून घेतलं नंतर मी, आणि भाज्यासाठी लागणारं पीठ पण लावून ठेवलं होतं. तर इथे माझा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. तर माझा इथं पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. तर इथं देवासाठी नैवेद्य भजे, कुरडई पापड, गुळवणी, सार, कोणी याला कटाची आमटी पण म्हणतं, आम्ही सार म्हणतो याला. इकडे भात. पुरणपोळी बनवली नव्हती, कारण पुरणपोळी आम्हाला गरम गरम लागते, त्याच्यामुळं नैवेद्य दाखवल्यानंतर होळीला जाऊन आल्यानंतर मग पुरणपोळी बनवायची होती मला. तर देवासाठी नैवेद्य काढून ठेवले होते. मी इथं तयार झाल्यानंतर होळीची पूजा वगैरे करायला जायचं होतं ना. ताट देवासाठी बनवून ठेवलं होतं होळीसाठी. तर इथं आमच्या चौकामध्ये अशी होळी असते, तिथे जाऊन आलो आम्ही. होळीची पूजा वगैरे करून आलो. मग घरी आल्यानंतर पोळ्या बनवल्या जेवणासाठी. ते गरम गरम पोळ्या छान लागतात ना, म्हणून मग आल्यानंतरच बनवल्या होत्या पोळ्या मी. बराच उशीर झाला होता तरी रात्री. तर कसा वाटला पुरणपोळीचा स्वयंपाक नक्कीच कमेंट्समध्ये सांगा.
किती छान अशी फुगलेली आहे पोळी. मग रात्री नंतर उशिरा जेवायला बसलो. कसा आहे स्वयंपाक नक्कीच सांगा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.